नमस्कार मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी आमच्या इथे जे आम्ही नारळ लागवड केली होती ती अति व्यवस्थित झालेली आहे. झाडं जोमाने वाढवत आहोत. खंडोबा देवाचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी आम्ही दुसरे 1000 तैवान रेड डायमंड पेरूची लागवड करीत आहोत. पेरूचे रोप आलेले आहेत आणि त्यांची पेरू लागवडसाठी हे पहिलं झाड आम्ही ठेवलेलं आहे. त्याची ही पूजा करून आम्ही पूर्ण बागेची लागवड करत आहेत. आम्हाला साथ देणारे नंदेश देशमुख, त्यांच्या सौभाग्यवती नेहा नंदकुमार देशमुख व्यवस्थित आहेत. चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला ज्योतिबाच्या नावानं चांग बल, नाईकबाच्या नावानं चांग बल, खंडोबा देवाच्या नावानं चांग बल, खंडोबाच्या नावानं चांग बल. पहा आमचं झाड किती मस्त आहे. ब्राह्मण त्याची जसं लग्नामध्ये याची गाठ सोडतात ना धोत्राची, आणि याची तसं झाड पहा मस्त लागलेलं आहे. पहा खूप छान असं म्हणजे असं रसरशीत असं मस्त झाड आहे. आणि तुम्हाला एक चमत्कार सांगतो, झाड एक 5 मिनिटापूर्वी लावलं पण त्याला लगेच हे पहा तुम्ही नीट पहा पेरू पण आलेला आहे. पहा एकदम जोमाने वाढलेला असा पेरू आहे. हे पहा आमचं तैवान पेरू कशी छान लागवड होत आहे, कशी आमची टीम कार्यरत करत आहेत, कसे त्यांचे रोपं आहेत. हे पहा किती मस्तपैकी याची लागणी होत आहे. पहा खाली खत टाकलं जात आहेत. किती सुंदर असा हा म्हणजे परिसर आहे, छान. मी आहे खंडोबा देवाच्या पायथ्याशी. 2 महिन्यापूर्वी लावलेल्या आमच्या या नारळाच्या बागेमध्ये आता व्यवस्थित अशी म्हणजे वाढ वगैरे व्यवस्थित झालेली आहे. आणि काल आज आम्ही येथे लागवड करत आहोत तैवान पेरू. हे पहा, हे तैवान पेरूचं रोप आहे. किती सुंदर आहे, छान आहे. हे असे रांगेत असे लावलेले आहेत आम्ही. तुम्ही बघत असाल असा खूपसा सुंदर असा देखावा आहे. हे पहा किती मस्तपैकी लावलेले आहेत. पहा झाडं हे पहा. आता इथे सुद्धा पहा ही एक रांग आहे. इथून असे वरपर्यंत परत इकडून असे पहा मस्तपैकी अशी झाडाची लागत आहे. आणि 2 महिन्यापूर्वी परत आम्ही थोडी तिथे पपई लावलेली होती. आता त्याचे काय जास्त रोप मिळालेले नाहीत, पण तुम्हाला सांगतो हे पहा आमच्या सुरेश अण्णांनी 2 रोप हुडकून बरोबर पाहिलेले ते. मग हे पपई किती छानसं आहे, गोजीरवान आहे. आणि त्याच्याच बरोबर हे पहा दुसरं एक आहे पपई. ही पपई खायला खूप गोड आहे, सुंदर आहे, मस्त आहे. मी काही वेळापूर्वी येथे पेरूची लागवड केली होती. निसर्गाने पण कशी साथ दिली आहे बघा. त्या पेरूच्या लागवडीमध्ये हे पहा कसं मस्तपैकी पावसाचं पाणी साचलं आहे. किती छानपैकी दिसतंय पहा पेरू लागवड, मस्त एकदम सुपर. हे पहा दुसरी पण लाईन दाखवतो. मगाशी तुम्हाला दाखवली होती की लागवड केलेली आहे आणि त्याच्यातच हे पहा निसर्गाने साथ दिली आणि मस्त पाणी आलं आहे. थँक्यू.